नाही, मुळात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये जी काही MMRDच्या मार्फत कॉन्क्रीट रोडची कामं चालू आहेत त्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भात मी स्वतः अनेक नगरसेवकांनी सिटी इंजिनियरकडे मागणी केली होती की त्यांची एक संयुक्त बैठक लावा, कारण MMRDचे अधिकारी बिलकुल लक्ष देत नाहीत. तर त्या संदर्भात आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पण खेदाने सांगावं असं वाटतं की MMRDच्या फक्त एक डेप्युटी इंजिनियर म्हणजे एका पॅकेजच्या एक डेप्युटी इंजिनियर उपस्थित होत्या, बाकी त्यांचा एकही अधिकारी नव्हता. त्यांचे जे PMC त्यांनी अपॉइंट केलेले आहेत त्या PMCमधले सुद्धा काही PMC उपलब्ध नव्हते. आज कॉन्ट्रॅक्टर तर एकही आलेला नव्हता मीटिंगला. म्हणजे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यालासुद्धा इतकी कमी किंमत MMRDचे अधिकारी आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स देत आहेत. त्यामुळे याच्यातनं काय क्वालिटीचं काम MMRD इथे करते हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बैठका लावतात त्या पण ते हजर राहत नाही, तर कामाची गुणवत्ता काय असेल यावर? नाही, कामाची गुणवत्ता नाहीच आहे किंवा काही ठिकाणी काही त्रुटी आहेत किंवा काही कामांमधले जे दोष आहेत ते आम्ही वेळोवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि MMRDचे कॉन्ट्रॅक्टर्स किंवा त्यांचे PMC जे आहेत त्यांचे आम्ही वेळोवेळी निर्देश आणून दिलेले आहेत. त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यांचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर असतील, यांच्याकडे आमचं पत्रव्यवहार ऑलरेडी झालेला आहे. पण त्या सगळ्या पत्रांवर सुद्धा MMRDकडनं कुठलं उत्तर दिलं गेलेलं नाही आहे. म्हणूनच ही आजची बैठक लावण्यात आली आणि त्यांच्या सगळ्या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. आज आम्हाला त्यांच्याकडनं असं शहर अभियंत्यांच्या मार्फत आश्वासन दिलं गेलेलं की त्या त्रुटी ज्या आहेत त्या रेक्टिफाय येत्या काही काळात ते करतील. त्याचबरोबर आम्ही असंही मागणी केलेली की जर त्यांनी त्या त्रुटी रेक्टिफाय नाही केल्या तर ते सदरचे रस्ते महानगरपालिकेने ताब्यात घेऊ नये, ज्याचं नोटिंग स्वतः शहर अभियंता म्हणाले की असं पत्र आम्ही त्यांना पाठवणार आहोत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये MMRDकडून 1 ते 5 पॅकेज अंतर्गत जी कामं सुरू आहेत ती कामं कल्याण डोंबिवली दोन्ही भागात चालू आहेत. ही कामं MMRDकडूनच केली जातात, कारण त्याची किंमत 5 कोटीच्या वरची आहे. मग या कामांची देखरेखीची जबाबदारी सगळं MMRDच्या अभियंत्यांची आहे, कॉन्ट्रॅक्टरची आहे. परंतु तिथे काही स्थानिक लोकप्रतिनिधी येणाऱ्या अडचणी या MMRDच्या अभियंत्यांकडून किंवा PMCकडून त्यांना प्रतिसाद नीट दिला जात नाही, त्यांचं दुरुस्तीकरण होत नाही, अशा त्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माननीय MMRD कमिशनर साहेब, माननीय खासदार साहेब यांनीसुद्धा सांगितलं होतं की तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून या PMCनी आणि इथल्या इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सनी कामं करणं आवश्यक होतं. म्हणून त्या लोकांचा समन्वय साधून देण्यासाठी शहर अभियंता म्हणून इथे नियुक्त त्यांनी नोडल ऑफिसर नियुक्त केलेले होते. त्या अनुषंगाने जे काही सन्मानित सदस्यांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी होत्या त्या तक्रारींच्यासाठी काय नेमकं तक्रारी आहेत त्या जाणून घेण्यासाठी, PMCच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती. पण पाहिलं की या बैठकीला आज फक्त PMC उपस्थित होते, त्यांचे एजन्सी 2-3 लोकांचे एजन्सी उपस्थित होते, इंजिनियरपैकी तर कोणीच नव्हते, फक्त एक उपअभियंता मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या. म्हणजे याबद्दल जे काही गंभीरता घ्यायला पाहिजे ती गंभीरता घेतलेली दिसत नाही. याबद्दल माननीय आयुक्त यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. तर याबद्दल माननीय महानगर आयुक्तांनासुद्धा कळवलं जाणार आहे. या बैठकीमध्ये आज ज्या त्यांनी काही त्रुटी सांगितल्या त्या त्रुटींबद्दल काही वस्तुस्थिती PMCने सांगितली, ती PMCची ती वस्तुस्थिती माननीय लोकप्रतिनिधींना पण सांगितलेली आहे. पण काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या काही तक्रारी नमूद केल्यात की गटारीचे स्लोप बरोबर नाहीत किंवा त्या गटारीला ज्या 2 बाजून स्लोप दिला पाहिजे तो स्लोप बरोबर दिला गेलेला नाही, त्याच्या लेवल्स नीट घेतलेले नाहीत. याबद्दल PMCने विचारणा केली, PMC त्यांचं समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. म्हणून काही ठिकाणी उद्या PMCना आणि त्या सन्मानित लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून त्यासोबत आपले महापालिकेचे अभियंते जाणार, जी वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे त्यांना कळवणार. आणि जर कधी त्या लेवल्स बरोबर नसेल ज्यामुळे वॉटर लॉगिंग होऊ शकतं, फ्लडिंग होऊ शकतं, अशा काही तक्रारी यांचा सन्मानित लोकप्रतिनिधी आहे तर ही कामं स्वीकारली जाणार नाहीत. ही कामं महापालिका हस्तांतर करून घेणार नाही अशा प्रकारचं MMRDला सुद्धा कळवण्यात येईल. कारण अभियंते लक्ष देत नाही, तिथले PMC लक्ष देत नाही, कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही, परंतु KDMCच्या अभियंत्यांनाच आणि KDMC क्षेत्रात असलेल्या लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे अशी कामं स्वीकारली जाणार नाहीत. याबद्दल त्यांना लेखी कळवलं जाईल.